इंदापुरातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते आज बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेणार आहेत। आयात उमेदवाराला संधी देऊ नका अशी मागणी यावेळेस हे सगळे कार्यकर्ते करणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। त्याच अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने आणि अप्पासाहेब जगदाळे कार्यकर्त्यांसह शरद पवारांची भेट घेतील। कारण पितृ पंधरवडा संपताच आपण मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचं काल हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं होतं। गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार अशा चर्चाही रंगू लागल्या होत्या। यालाच आता राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे। एकूणच इंदापूर विधानसभेत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र आहे। इंदापूरवरून शरद पवार गटाचे कार्यकर्ते हे शरद पवारांची बारामतीच्या गोविंद बागेत भेट घेतील। आयात उमेदवाराला संधी न देण्याची मागणी हे सगळे कार्यकर्ते करतायत। देवा राखुंडे या संदर्भातले आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। देवा, काय घडतंय बारामतीमध्ये? वर्षा, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि आज सकाळपासूनच गोविंद बागेमध्ये राज्यभरातील कार्यकर्ते जे आहेत, मतदार जे आहेत, आपले विविध प्रश्न घेऊन शरद पवारांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या ठिकाणी जी गर्दी जमली आहे ते इंदापूर विधानसभेमधील मोठे नागरिक जे आहेत, मतदार जे आहेत, ते या गोविंद बागेमध्ये एकवटलेलं पाहायला मिळतं आणि त्याला कारण आहे की इंदापूर विधानसभेचं तिकीट कोणाला। काल आपण बघितलं तर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पितृपंधरवडा झाल्यानंतर एक मोठा राजकीय निर्णय मी घेणार असल्याचं संकेत दिले आणि अर्थातच गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील हे शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतील आणि तुतारीमधून इंदापूरची विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे। आणि यानंतर खरं तर इंदापूरमध्ये राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। आता गोविंद बागेमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक अप्पासाहेब जगदाळे आणि तोनाई परिवाराचे प्रवीण माने हे जे शरद पवार गटामधून इंदापूर विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत, ते दोन्ही इच्छुक गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते देखील त्यांच्या सोबत या ठिकाणी गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत। आणि या कार्यकर्त्यांची जी मागणी आहे, त्यांची मागणी आहे की इंदापूरमधून शरदचंद्र पवार पक्षाकडून जे पक्षातील उमेदवार आहेत किंवा जे इच्छुक आहेत, या दोघांपैकी एकाला संधी देण्यात यावी, आयात उमेदवाराला या ठिकाणी संधी देऊ नये असा सूर जो आहे, अशी चर्चा जी आहे ती आपल्या कानी पडते। सूत्रांची माहिती आपल्याला मिळालेली, अर्थात त्यांनी याबद्दल अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नसलं तरी सूत्रांकडून जी माहिती मिळते की हर्षवर्धन पाटील यांच्या शरदचंद्र पवार पक्षामध्ये इनकमिंगला आता कुठेतरी विरोध दर्शवायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच आता शरद पवार या कार्यकर्त्यांना नेमकं काय बोलतायत, त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर शरद पवार नेमका कोणता निर्णय घेत आहेत, हर्षवर्धन पाटलांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये एंट्री होणार की जे पक्षामधील उमेदवार आहेत त्याच उमेदवारांना शरदचंद्र पवार मैदानात उतरवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। वर्षा, निश्चितच देविदास, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।